श्री स्वामी समर्थ. आपल्या सद्गुरूची सेवा अनन्य भावे करावी. सत्शिष्याला ही सद्गुरू सेवा ब्रह्मपदाला नेऊन ठेवते. आपले सारं सर्वस्व सद्गुरूला अर्पण करून आपण स्वतः भक्तीचे घर होणे याला गुरुसेवा म्हणतात. ज्ञानदेवांनी म्हटले आहे की आणि अभ्यंग तरिलियेकडे प्रेमाचेनी पवाडे, श्रीगुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. शिष्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूविषयी एवढे विलक्षण प्रेम दाटून आलेले असते की तो शिष्य ह्या प्रेमाच्या पुरात वाहून जातो. सतत सद्गुरूच्या ध्यानात मग्न राहतो, त्याचीच उपासना करतो. सद्गुरूपासून जरा जरी दूर जावे लागले तरी हा शिष्य कासावीस होतो. मनाने आणि शरीराने एक क्षण हा दूर जाऊ इच्छित नसतो. अंतःकरणपूर्वक सद्गुरू सेवेत दंग असणारा हा शिष्य कसा असतो तर जया इये भक्तीची चाड, जया इये विषयांचे कोड, जो हे सेवे वांचून गोड न मानी काही. आपल्या सद्गुरूविषयी त्यांच्या मनात एवढी भक्ती दाटून आलेली असते की केवळ ते आपल्या प्राणप्रिय सद्गुरूची सेवा करण्यावाचून त्याला कशातही रस वाटत नाही, कशातही गोडी वाटत नाही. एकच सत्य सांगते की गुरुभक्ताला आणि गुरुप्रेमाला मर्यादा नसतात. ह्या सत्शिष्याच्या मुखात सतत फक्त एक गुरुचेच नाम घुमत असते, अन्य त्याला काहीच ठाऊक नसते. हृदयवृत्ती पुढा अंगाची घे दवडा, काज करी होडा मानसेशी. ह्या सत्शिष्याने मनाशी निश्चय केला असतो की मी फक्त सद्गुरूची सेवाच करेन. गुरुसेवेचे नुसते स्मरण झाले तरी हा सत्शिष्य आकाशाहून विशाल होतो आणि सर्व कामे त्यात सामावून घेतो. केवळ सद्गुरू सेवा हाच विषय त्याच्या ज्ञानमय कोशात घुमत असल्यामुळे हृदयाच्या वृत्तीच्या पुढे त्याचे शरीर धाव घेत असते आणि गुरुसेवा करीत राहते. मनाच्या वेगापेक्षा ह्याचे कार्य पुढे धावत असते. माझ्या स्वामी भक्तांनो, गुरुसेवा आणि गुरुभक्ती याबद्दल कितीही सांगितले तरी ते पुरे पडणार नाही. एकच सांगते की गुरुभक्तीला आणि गुरुप्रेमाला मर्यादा नाहीत. तो फक्त अनुभवाचा विषय आहे. इथे शब्द काम करीत नाहीत एवढे मात्र लक्षात असू द्या म्हणजे झाले.